जिल्हा विभाजन करायचं झालं तर आम्हाला शिवनेरी हे नाव द्या। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। सध्या जिल्हा विभाजनाचा विषय नसल्याचं उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलं स्पष्ट। आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत, माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार महेश लांडगे यांना सवाल। एखाद्याला कामाचं क्रेडिट द्यायला किती कंजूसी करणार हेही केलं स्पष्ट। पुणे जिल्ह्यातील उद्योजकांकडे हप्ते वसुली खंडणी मागणाऱ्यांवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करा। उद्योजकांना छळणाऱ्यांना खपून घेतलं जाणार नाही। उद्योजकांना त्रास देणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी ठोस कारवाई करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना सूचना। राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदी परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू। पुढील 2 दिवसात 20 समित्या सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार। वारकरी विद्यार्थी वसतिगृहामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणानंतर महिला आयोगाने घेतली होती दखल। चुलत भावाला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकावर हल्ला। फुटलेली काचेची बाटली डोक्यात घातल्याने संकेत डुबे जखमी। खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या पार्किंग मधील धक्कादायक प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल। बिहार राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीईओ यांच्यासह 30 जणांच्या पथकाचा वराळे गावात अभ्यास दौरा। भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, सरपंच पूजा बुट्टे, सुनील देवकर यांच्यासह गाव पुढाऱ्यांनी केलं स्वागत। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद। ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस पाटील कक्ष, अंगणवाडी, शाळा, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दिली भेट। महाराष्ट्रीयन पुरणपोळी आणि आमटी भाताची पडली भुरळ। श्री क्षेत्र चांडोली येथे दक्षिण वाहिनी भीमा नदी तीरी पंढरीच्या पांडुरंगाचे विसाव्यासाठी शुक्रवारी सकाळी होणार आगमन। विसाव्याच्या प्रवचन कीर्तनानंतर श्री क्षेत्र कडूस येथे पांडुरंग 5 दिवसांच्या मुक्कामी मार्गस्थ होत असल्याची आख्यायिका। चांडोलीकर आणि पंचक्रोशीतील भाविकांची पांडुरंगाच्या दर्शनासाठी होते गर्दी। कवी, लेखक आणि प्रवचनकार अशोक महाराज सांडबोर लिखित अशोक वाटिकेतील फुले या काव्यसंग्रहाचं प्रकाशन। पिंगळावेळ प्रकाशनच्या नैना पाचारणे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा। तिन्हेवाडी येथे हरिनाम सप्ताहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। प्रशासकीय कारभार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या असहकारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा। तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख विभागाकडून टोलवाटोलीची उत्तरं मिळत असल्याने व्यक्त केला संताप। स्थानिक आमदार हस्तक्षेप करीत असल्याचं केलं विधान। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 4 उमेदवारांनी 5 अर्ज केले दाखल। सोसायटी मतदारसंघ अ वर्गातील भाळुंगे, वाडा, चास, खेड मतदारसंघातून अनुक्रमे दत्तात्रय टिमगिरे, अरुण सोमवंशी, विकास गोपाळे, खंडेराव थिगळे यांचे अर्ज। 2 दिवसात 5 अर्ज। खरेदी विक्री संघावर वर्चस्व राखण्यासाठी आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला। ट्रक चालकानं मोटर नीट चालव असं सांगितलं म्हणून आळंदी फाटा आणि कुरळी अशा 2 ठिकाणी चालकाला मारहाण। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल। निगोजे येथे VW कंपनीमध्ये मटेरियल गेट समोर ट्रकवर केली दगडफेक। कंटेनरला ओव्हरटेक करताना अचानक ब्रेक दाबल्याने पल्सर दुचाकी घसरून अपघात। दुचाकी स्वाराचा मृत्यू। चाकण शिक्रापूर मार्गावर कार्तिक शिवाजी पवार याचा अपघाती मृत्यू। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मूळ आरेखनानुसार व्हावी यासाठी GMRT आणि रेल्वेच्या तंत्रज्ञानांची संयुक्त बैठक घ्या। यासाठी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट। रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे करणार हे स्पष्ट करत संयुक्त बैठक आयोजित करण्याचं केलं मान्य।